तर नमस्कार मित्रांनो, मी समाधान. मग कोण कपडे धुवालतं, कोण भांडी धुवालतं. कारण आज होता रविवार. रविवार म्हणले की साफसफाई करायचं, खायचं प्यायचं आणि झोपायचं. मग काय आम्ही बनवणार होतो मॅगी. मग मॅगी बनवायला टाईम होता म्हणून म्हणलं आपण हॅपी हॅपी खाऊन घ्यावं. मग काय आर्यन बनवलं मॅगी, पण त्यानं कच्चीच मॅगी खायला चालू केलं तेव्हा. मग काय संध्याकाळी टायमिंगला आम्ही बाहेर निघालो होतो, कारण आपण जाऊन काहीतरी घेऊन येऊ म्हणलं आणि बनवू म्हणलं. मग काय हे दोघं फोनमध्ये लागले बघा. म्हणलं चला म्हणलं लवकर उशीर होईल. मग आम्ही आलो बघा इथं मार्केटमध्ये. मग इथं बटाटे ती घेऊन जावं म्हणलं. मग तेवढ्यात आर्यन काय म्हणला, तिकडं चला मला, तिकडं भारी आहेत म्हणलं. म्हणलं तुला बरं दिसले म्हणलं, एवढ्या लांबून भारी आहेत का कसे आहे ते. त्यानं मला अनुभव रे अनुभव म्हणला. इथं आलं बघा काकू बशी. काकूने 2-4 बटाटे कमीच केले. मग आर्यन काय म्हणला, तुम्ही काकू बटाटे कमी केले, आता आम्ही टमाटे घेऊन जाणार चार. काकू काय म्हणल्या, कोथिंबीर पण घेऊन जा, पण कालवा काय करू नको बाबा इथं म्हणलं. मग काय आम्ही आलो बघा इथं सगळं सामान घेऊन मार्केटमध्ये. मग आम्ही घेतलं बघा पीठ. मग पीठ ती घेतलं आणि आर्यन नको इथं काहीतरी बघाल ते. मग त्यानं घ्यायला होता खडीसाखर खायला. म्हणलं घे म्हणलं. तेवढ्या तिकडं आलो. मग इथं हो इथे चॉकलेट. तर ह्या चॉकलेटचं नाव काय आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. काय सामान पण घेतलं आणि निघालो बघा रूमकडं. मग रूमवर चाललो होतो. मग आर्यन म्हणत होता कसं दिसायला असा. म्हणलं भारी दिसायला म्हणलं, पण आपण बनवायचं काय म्हणलं रूमवर, सामान तर घेऊन चाललो. त्यानं म्हणला जी बनवू म्हणला, पण बनल्यावर आपण त्याला नाव देऊ म्हणलं, आधीच नाव द्यायला नको मला. आधी ते म्हणला हसत होता बघा. तर आम्ही काय बनवणार आहोत काय नाही ते तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये बघा. भेटू आपण नंतर बाय.